आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पौष्टिक खीर बनवणार आहे। खीर अगदी लहान मोठे आवडीने खातील अशी ती खीर आहे। माझ्या चॅनलवरती मी खीरीचे बरेचसे प्रकार दाखवलेले आहेत। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत। तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, बघू शकता। तर आज आपले खीर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। खीर बनवण्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून मी लापसी रवा घेतलेला आहे। न भाजता तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे। 5-6 इथे मी काजू घेतलेले आहे। ह्याचे ड्रायफ्रूटचे प्रकार जास्ती प्रमाणात घेऊ शकता किंवा अजून दुसरे प्रकार तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचे असतील तुम्ही ऍड करू शकता। मी इथे फक्त काजू वापरणार आहे। 5-6 इथे काजू घेतलेले आहे। एक छोटी वाटी इथे घेतलेली आहे मी खारीक आणि खोबऱ्याचे हे बारीक केलेला किस आहे आणि गरजेनुसार इथे साखर घेणार आहे। तुम्ही गुळाचा वापर पण इथे करू शकता। मी आधी इथे साखर वापरणार आहे। 3 इथे वेलची घेतलेल्या आहेत आणि गरजेनुसार इथे मला दूध लागणार आहे आणि 2 टीस्पून इथे तुपाचा वापर मी करणार आहे। तर आता आपली खीर बनवायला सुरुवात करूया। इथे गॅसवर एक पातेलं आपण ठेवलेले, इथे आपण 2 टीस्पून तूप घातलेले। तूप आपल्याला गरम होऊ द्यायचंय। तोपर्यंत इथे आपण काजूचे तुकडे करून घेतलेले। इथे आपलं तूप गरम झालेलं आहे, तर काजूचे हे तुकडे आपण याच्यात टाकू। थोडेसे याला भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये। इथे आपण थोडेसे खारीक खोबरे आहे हे पण याच्यात टाकून घेऊ। छान कलर येतो। त्याच्यामध्ये आपल्याला आता लापसी जी भिजून टाकलेली आपला रवा हा घालून घ्यायचा। थोडस फक्त आपल्याला इथे होऊ द्यायचंय हा रवा। एक ग्लास मी इथे पाणी घेतलेले, थोडस आपल्याला तर अर्धा ग्लास पाणी इथे घालून घ्यायचंय। इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। साखर घालायची कारण खारीक खोबरं आपलं आहे म्हणजे गोड असते खारीक, त्यामुळे तुम्ही इथे साखर तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता। तिने वाटीभर साखर घेतलेली संपूर्ण इथे घातलेली। गुळाची खीर करायची असेल तर एखाद वेळेला गरम दुधात किंवा गरम खिरीमध्ये जर तुम्ही गुळ टाकलात तर गुळामुळे हे फाटल्या जाऊ शकते। तर संपूर्ण खीर तयार झाल्यानंतर तुम्ही नंतर गुळ घालायचा आहे। केमिकल फ्री गुळ असेल तर तो मग फुटत नाही, तर तो गुळ वापरला तरी चालेल। इथे मी खलबत्त्यामध्ये वेलची कुटून घेतलेली आहे। आपल्याला इथे आता गरजेनुसार दूध घालायचं। तर रवा भिजवलेलीच आपली वाटी आहे, तर एक अर्धी वाटी, मोठी अर्धी वाटी मी इथे दूध घालून घेते। खीर एकदम पातळही छान लागत नाही, त्यामुळे मी त्याप्रमाणे इथे दूध घालायचे कारण आपल्याला इथे अजूनही लापशी शिजवायची आहे। लापशी छान शिजली की आपली इथे खीर तयार होते। इथे आपला लापसी रवा छान शिजलेला आहे। खीर आपली इथे तयार झालेली आहे, हे बघा। त्यापेक्षा पातळ खीर छान लागत नाही। इथे खीर शिजलेली आहे। हा रवा भिजवल्यानंतर ह्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे। आणि इथे आता ही वेलची घालून घ्यायची। ही साली सगट मी इथे वेलची बारीक केलेली आहे। इथे गॅस बंद केलाय मी। आपली खीर इथे खाण्यासाठी रेडी आहे। आजची लापसी खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। बाय बाय।